नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो। आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भाजपाने नुकतेच विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आणि यामध्ये निष्ठावंतांना डावलल्याचा एक सूर उमटला। यामध्ये माधव भंडारी आहेत, जे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत। गेल्या 15-20 वर्षापासून ते भाजपासाठी झटतायत आणि भाजपाच्या प्रचारासाठी असो की भाजपाचं काम असो यासाठी ते नेहमीच पुढे असतात। मात्र त्यांना गेल्या अनेक 15 वर्षापासून 10 वर्षापासून डावललं जातं आहे आणि इतरांना संधी दिली जाते। यामध्ये भारतीय जनता पार्टी ही निष्ठावंतापेक्षा आपल्या पार्टीच्या हिताला महत्त्व देते आणि पुढे संबंधित व्यक्तीचा मंत्री देताना आणि एखादा आमदारकी पद देतानाही आपल्या पार्टीला कसा फायदा होईल राजकारणामध्ये याचा सारासार विचार केला जातो, असं आतापर्यंत आपल्याला बघावयास मिळतं। त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये केवळ निष्ठावंतच असणं महत्त्वाचं नाही, तर त्या व्यक्तीला पद दिल्यानंतर त्याचा पार्टीला काय लाभ होईल याचा सारासार विचार करूनच पार्टी ही पद देते असं आपल्याला दिसून येत आहे। कारण संभाजीनगरमधून संजय केनेकर जे भाजपाचे कार्यकर्ते आहेत, उपमहापौर राहिलेले आहेत, नगरसेवक राहिलेले आहेत। संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुका येत्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत, काही महिन्यात या निवडणुका होणार आहेत। त्याच मुद्द्यावर शिंदे सेनेने हे ते संजय शिरसाट यांना मंत्रिपद दिलेलं आहे, भाजपाने अतुल सावे यांना मंत्रिपद दिलेलं आहे। आता उद्धव सेनेच्या ताब्यातून ही महापालिका ताब्यात घेण्यासाठी त्यांनी यापूर्वी अतुल सावे यांना मंत्रिपद दिलं आणि आता पुन्हा संजय केनेकर जे माजी उपमहापौर आहेत त्यांना या ठिकाणी विधान परिषदेवर संधी देऊन आमदारकी बहाल केली। ही अल्पकाळासाठी जरी आमदारकी असली तरी येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने ही खेळी खेळलेली आहे। निष्ठावंतांचा विचार न करता येणाऱ्या राजकारणात भाजपाला काय फायदा होईल हा विचार भाजपच नव्हे तर इतरही पक्ष करताना आपल्याला दिसून येतात। त्यामुळे निष्ठावंतांची नाराजी वगैरे हे यावर लक्ष न देता प्रत्येक राजकीय पक्ष हा आपल्याला या व्यक्तीला पद दिल्यानंतर त्याचा फायदा कसा करून घेता येईल किंवा येणाऱ्या निवडणुकीत या व्यक्तीला पद दिल्यानंतर त्याचा कार्यकर्त्याच्या माध्यमातून आणि कार्यकर्त्याला काय संदेश देता येईल, जनतेला काय संदेश देता येईल यावर पक्षश्रेष्ठी हा विचार करत असते आणि तेच भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे आणि इतरही पक्षाचं धोरण आहे आणि त्याची ते आपला सर्व चातुर्याने त्याचा उपयोग करतात। त्यामुळे केवळ आपण निष्ठावंत आहोत म्हणून आपल्याला पद मिळेल याची अपेक्षा कार्यकर्त्यांनी न ठेवता आपला राजकीय लाभ काय आहे त्यावरच आपल्याला पद दिले जातं आणि त्याचा पार्टीला किती फायदा होईल येणाऱ्या निवडणुकीत तेही बघितलं जातं। एखाद्या समाजाचा एखादा कार्यकर्ता असेल तर त्या समाजाचा त्या मतदारसंघामध्ये वोटिंग पाहूनच त्या व्यक्तीला, समाजातील व्यक्तीला ही उमेदवारी दिली जाते आणि अशाच प्रकारचं हे राजकारण आहे, ते चालतंय। त्यामुळे निष्ठावंत वगैरे पक्षामध्ये किती महत्त्वाचं आहे ते न बघता त्याचा राजकीय लाभ भारतीय पक्षाला निवडणुकीच्या कसा कामी येईल यावरच त्या व्यक्तीला पद दिलं जातं। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीची खर्च करण्याची ऐपत निवडणुकीमध्ये किती आहे आणि तो जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू शकतो का, किंवा भारतीय जनता पार्टी असो की काँग्रेस असो की राष्ट्रवादी काँग्रेस असो, प्रत्येकाचे जी पक्षप्रमुखाची ही भूमिका असते की आपल्या पक्ष वाढीसाठी या व्यक्तीचा किती फायदा होईल त्यालाच आमदारकी बहाल केली जाते, त्यालाच पद दिले जातं आणि त्याचा पुरेपूर फायदा हा
पक्ष घेत असतो। त्यामुळे निष्ठावंत वगैरे हे पार्टीचा विचार हे सर्व झाल्यानंतर निष्ठावंताचा विचार केला जातो, न की निवडणुकीच्या तोंडावर निष्ठावंत बघून आपण निवडणूक आपल्या हातातून जाईल यासाठीचं जे प्लॅनिंग पक्षाचं असतं ते विचारात घेऊनच पक्ष हा कार्यकर्त्याला संधी देत असतो। नुकतेच झालेल्या विधान परिषदेच्या उमेदवारीच्या निवडीमध्ये माधव भंडारी यांच्यावर अन्याय झाला किंवा निष्ठावंत होते त्यांना डावललं गेलं असं जरी बोललं जात असलं तरी त्यांचा निवडणुकीमध्ये काय फायदा होणार आहे याचा विचार करूनच माधव भंडारी यांना डावललं गेलं आणि इतर जे काही 3 उमेदवार आहेत ते निवडले गेले असं एकंदरीत दिसतंय। तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की राजकारणामध्ये कशाला महत्त्व दिलं जातं। निष्ठावंत राजकारणी आहे किंवा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला संधी दिली जाते की त्याच्या मागे किती येणाऱ्या काळात मतदार आहेत आणि त्याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये कसा होईल हे पाहूनच संधी दिली जाते, न की निष्ठावंत म्हणून। तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद। थांबतो।